शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा खटला आता अंतिम टप्प्यात आलाय। सुप्रीम कोर्टात सध्या ठाकरे गटातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय, तर पुढच्या सुनावणीत कदाचित शिंदे गटातर्फे युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। पण या दरम्यान एकनाथ शिंदे यांना घेरण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाकरेंच्या फुटीर खासदारांसह भेट घेतली। या भेटीवरूनच आता उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतलाय आणि थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे। हे मिंदे जायचे तेव्हा ते त्यांच्या शहासेनेच्या प्रमुखाला भेटायचे। आता शहासेनेच्या प्रमुखाला ते भेटायची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदललाय। आता ते थेट मोदींना भेटतात आणि विशेष म्हणजे शहा इकडे असताना ते मोदींना भेटतात। म्हणजे मग हा जो काय भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, ही धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहाने दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे, नक्की कोणाला दिलेला आहे। आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जात आहे। आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही। आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी आहे, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं। तर असा हा संदेश किंवा ही धमकी मोदींनी कोणाला नक्की दिले? सुप्रीम कोर्टाला दिले, अमित शहाने दिले, देवेंद्रनं दिले, प्रशासनाने दिले का हा संदेश इतर पक्षातल्या गद्दार होऊ शकणाऱ्या खासदारांना दिले की तुम्ही गद्दारी करा, मी तुमच्या पाठीशी आहे? तर याचा खुलासा झाला पाहिजे। आणि जे मी म्हटलं की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय। तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे। देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे आपल्याला करावं लागणार। त्याआधी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काय उत्तर दिलं होतं ते पहा। त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही तो एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे। यापूर्वी देखील जेव्हा सुनावण्या होत होत्या तेव्हा देखील पेढे वाटत होते ते, हे सरकार घटनाबाह्य आहे, हा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे। परंतु आम्ही सरकार जे स्थापन केलं होतं ते पूर्ण संविधानाचा आदर आणि सगळं नियम पाळून, कायदे पाळून सरकार आम्ही स्थापन केलं होतं। आणि हे चंद्रचूड साहेबांच्या जजमेंटमध्ये देखील हे स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे की हे सरकार बेकायदेशीर नाही, घटनाबाह्य नाही। त्यामुळे जी कॅसेट ते अगोदर वाजवत होते तीच पुन्हा परत वाजवत आहेत। आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आमचं सरकार फुलप्रूफ होतं, ते सरकारचा टेन्युअर संपला, आमदारकीचा टेन्युअर संपला। आता आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन मागतायत, हे कुठल्या काय म्हणतात त्याला, मूर्खाचं नाही मी म्हणत, परंतु कुठल्या काळात वावरतायत। खटल्याची सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदेंनी फुटीर खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेण्याला ठाकरेंनी आक्षेप घेतलाय आणि हाच मुद्दा ते आता सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत। पण सुप्रीम कोर्ट त्यांच्या या मुद्द्याची दखल घेणार का ते येत्या सुनावणीत स्पष्ट होईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।